अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायांच्या अंती चोळापा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोध्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हासुनी, राव मल्हारावाचे अमनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून यांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परिपावा यत्न करुनी ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्याने काय केले, साप्ताहासी ब्राह्मण बैसविले, घोरचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परीत याच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सूचना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकल जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजना न्यावे पळून येतेसी. असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी, मेन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेना आला, अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले, मागोती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकली हात तात्याने. मग अपयश ते घेऊन बडोद्यासे आले परचनी, समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्व त्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठ उमराव यशवंत तायाचे नाव, नृपकार्याचे धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी या समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणून सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसी तिरवार मोठानी समर्थ क्रोधे बोलले, क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी, लटालाटा काबू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यसी सोडून साहेबाविषयी प्रयोग केला. मल्हार रावावरी आळा आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला द्यावली, ख्याती झाले सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गूढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्यायं समाप्तं. शुभं भवतु.